आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। शिवतीर्थावरची मनसेच्या नेत्यांची बैठक संपली आहे। या बैठकीसाठी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे बैठकीसाठी उपस्थित होते। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याची माहिती आहे। दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे, त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीसाठी तयार आहेत, पण सध्या चर्चा चालू झालेली आहे। मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। 14 सप्टेंबरचा भारत-पाकिस्तान सामना थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार। सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवरती सुनावणी करायला नकार आहे। सामना होऊ द्या, आम्ही थांबवणार नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। भारत-पाकिस्तान सामन्याच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना रस्त्यावरती उतरणार आहे। शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करेल। खासदार संजय राऊत यांची माहिती। भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये सर्वात मोठा जुगार, खासदार संजय राऊत यांची टीका। गुजरात, राजस्थानामधून क्रिकेट सामन्यामध्ये जुगार चालतो, यामध्ये भाजपचे लोक सहभागी आहेत। राजकारणासाठी भाजपची हौतात्म्याची भाषा, राऊतांचा आरोप। पाकिस्तानचा कंबरडा मोडण्याची भाषा मोदी शहा करतात, मग खून और क्रिकेट एक साथ कसे काय? भारत-पाकिस्तान सामन्यावरती संजय राऊतांचा सवाल। संजय राऊत यांनी माझं कुंकू माझा देश या अभियानाच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवावं। संजय राऊत यांच्या भारत-पाकिस्तानच्या सामन्याविषयीच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। संघाच्या 100 वर्षांमध्ये मोहन भागवत यांचा काळ सर्वात परिवर्तनकारी, पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालक मोहन भागवतांचं कौतुक। मोहन भागवत यांच्या 75च्या निमित्तानं मोदींनी विशेष लेख लिहिला। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। 2 जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल। अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यामुळे ती रद्द करण्याची मागणी। मराठवाड्यामधील मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे। 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देण्याचा ओबीसी संघटनांचा निर्धार। गेल्या वर्षीच्या याचिकेमध्ये सुधारणा करण्याची तयारी। सुधारित अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत। सुधारित अर्जावरती निर्णय घेऊन सोमवारी सुनावणी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील 2 आरोपींचा जामीन नाकारला। विशेष न्यायालयाने काल आरोपी प्रदीप ठोंबरे आणि सलमान वोहरा याचा जामीन अर्ज नाकारलाय। दोन्ही आरोपी सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 2024 पासून तुरुंगात। माधुरी हत्येच्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल। न्यायमूर्ती पारडीवाला यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधील आमदार आणि खासदारांची उद्या सकाळी 11 वाजता मातोश्रीवरती बैठक आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या नंतर उद्या मातोश्रीवरती ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर। पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 21 नेत्यांचा समावेश। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या नंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईमध्ये महामोर्चा। दसऱ्याच्या नंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये हा मोर्चा पार पडेल। एल्फिस्टन पुलाचं पाडकाम करू नये यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध। पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पुलाचं पाडकाम करण्यासाठी स्थानिकांचा विरोध आहे। अनधिकृत इमारतीमध्ये शाळा सुरू। पालिकेने वारंवार नोटीस दिल्यानंतर सुद्धा अनधिकृत इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय। वसई विरार नालासोपाऱ्यामधलं हे प्रकरण आहे। ठाण्यामधल्या घोडबंदर मार्गावरच्या गायमुख घाट परिसरामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी। गायमुख घाट इथे मीरा भाईंदरच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या रांगा। मुंबईमध्ये पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे। हेल्पलाईन 112 वरती अज्ञाताचा कॉल। मुंबईच्या समुद्रामध्ये बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देण्यात आली। धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क। म्हाडाच्या घरांच्या सोडतीमध्ये ओबीसींना आरक्षण द्या, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी। तर यावरती राज्य सरकारलाच निर्णय घेण्याचे अधिकार, म्हाडाचं स्पष्टीकरण। मुंबईमधल्या वरळी नाका ते कफ परेड मार्गावरती लवकरच मेट्रो सेवा। सीएमआरएस पथकाला तपासणीसाठी आमंत्रण। मेट्रो 3चा संपूर्ण मार्ग लवकरच प्रवासी सेवेमध्ये येणार आहे।
मध्य रेल्वेची 8 महिन्यामध्ये 17 लाख फुकट्या प्रवाशांवरती कारवाई. फुकट्या प्रवाशांकडून 100 कोटी 50 लाख रुपयांचा दंड रेल्वेनं वसूल केलाय. सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील मुसळधार पावसाची हजेरी. अक्कलकोटमधील अनेक गावांना रात्री पावसानं झोडपून काढलंय. सखल भागांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचून राहिलं. अक्कलकोट तालुक्यामधल्या वागदारी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो. पावसामुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका. सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एका शाळेचे 20 वर्षांचे रेकॉर्ड हे पाण्याखाली. शेळगी परिसरामधील महाराष्ट्र उर्दू प्राथमिक शाळेमध्ये 1992 ते 2022 पर्यंतचे रेकॉर्ड पाण्याखाली. सोलापूरमधल्या वज्रेश्वर नगर भागामध्ये लाखो रुपयांच्या वाहनांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे अनेक चारचाकी वाहनं पाण्याखाली गेली आहेत. सोलापूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग देखील पाण्याखाली गेला. वाहतूक पोलिसांकडून सध्या इथली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूरमधल्या जुना बिडी घरकुल परिसरामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत. महापालिका आयुक्तांनी नुकसानीची पाहणी केली. तुळजापूरमधील वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांची मुदतवाढ रद्द करा. तुळजापूर ड्रग्सच्या प्रकरण आणि बोगस मतदार नोंदणी प्रकरणामध्ये योग्य तपास न केल्याचा आरोप आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राच्या माध्यमातून मागणी. बारामतीमध्ये माझ्या जागेत बाथरूम का बांधलं हे विचारलं म्हणून बाप लेकाकडून पुतण्याला बेदम मारहाण. मारहाणीमध्ये पुतण्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिरवणूक. या मिरवणुकीमध्ये डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे मिरवणुकीमधील 7 जणांना गाडीने चिरडलंय. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय. 6 जण जखमी झाले. साताऱ्यामधल्या वायसी कॉलेज परिसरामध्ये हुल्लडबाजी. युवकांकडून हातामध्ये साप घेऊन दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यामध्ये ऑनलाईन रमीमध्ये पैशांची उधळण. कर्जबाजारी झाल्यामुळे 2 मित्रांचा चोरीचा कट. प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेची दोघांकडून हत्या. या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे. साताऱ्यामधल्या कराडमधील तांबवे गावासह पंचक्रोशीचं ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची पालखी गावागावामध्ये जायला सुरुवात झाली. वाजत गाजत पालखीचं स्वागत होत आहे. घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावरच्या मंदिरामध्ये जातो आणि तिथेच वर्षभर मंदिरामध्ये थांबतो अशी मान्यता आहे. नंदुरबारमध्ये आठवड्याभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या नंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग. धरण भरल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नंदुरबारच्या तळोदामधील दुर्गम भागामध्ये रस्त्यांचा अभाव. नदीवरती पूल नसल्यामुळे जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास. टाकली नदीमध्ये एक कार अडकली होती आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या कारला बाहेर काढण्यात आलंय. मालेगाव बोगस जन्मदाखला घोटाळ्याचं प्रकरण. आठवड्याभरामध्ये 500 पेक्षा अधिक लोकांवरती गुन्हा दाखल होणार. किरीट सोमय्या यांचा दावा. या घोटाळ्याच्या प्रकरणी आतापर्यंत 1500 पानांचे पुरावेही सादर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीच्या नंतर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसैनिक हे उपस्थित राहतील. संगमनेर शहरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींची दहशत. आरोपींनी 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला. मात्र एका तासामध्ये पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि शहरामधून त्यांची धिंड काढली. घशामध्ये चॉकलेट अडकल्यामुळे 7 महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीड तालुक्यामधल्या काटवटवाडी गावामधली ही घटना आहे. घरामध्येच खेळत असताना खाली पडलेलं चॉकलेट तिने तोंडामध्ये टाकून गिळण्याचा प्रयत्न केला आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे बीडमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेमधला मृतदेह सापडलाय. 2 दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा गळफास दिलेला मृतदेह सापडला होता. जयराम बोराडे यांच्या मृत्यूच्या नंतर 3 दिवसांनी त्यांच्या मुलीचा सुद्धा मृतदेह सापडलाय.
बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या पुलसावंगी इथे लक्ष्मण हाके यांच्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरला काळं फासलंय. ओबीसींचा महाएल्गार चलो शिंगारवाडी फाटा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये 57 लाख रुपयांचा गैरव्यवहार. शासनाच्या निधीमधील विविध कपातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अपहार झाल्याचं उघडकीस आलं. कारवाई करण्याची लेखा विभागाची शिफारस. संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवणं महागात पडलंय. व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवरती टाकल्याच्या प्रकरणी अटक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या छावणीमध्ये दामिनी पथकाकडून सुमोटो याचिका दाखल. धाराशिवमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार. अवैध दारू विक्री अड्डा उद्ध्वस्त. शिंगोली इथे महिलांचा ग्रामपंचायतीवरती धडक मोर्चा. गावामध्ये सुरू असलेली दारू विक्री बंद करण्याची मागणी. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलन. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेकडून बस स्थानक चौकामध्ये निदर्शनं. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित. भंडाऱ्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालाय. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाहीये. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधील अतिदुर्गम कुमरगुडा इथल्या गावकऱ्यांकडून नक्षलवाद्यांना गावबंदी. सर्वानुमते ग्रामसभेमध्ये घेतलेला हा ठराव पोलिसांकडे सुपूर्द. बुलडाण्याच्या चिखली शहरामध्ये रक्तदान शिबिरावरून 2 गटांमध्ये वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वादावरती नियंत्रण मिळवलं. ईद ए मिलादच्या दिवशी शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामधल्या निंबी गावामधील रस्त्यांची दुरावस्था. विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांचा 6 किलोमीटर खराब रस्त्यांवरून प्रवास. संबंधित विभागानं लक्ष देण्याची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधील सिंचन तलाव प्रकल्पाला भगदाड पडले. पाणीसाठा कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चंद्रपूर शहरामधील जटपुरा गेट इथे जीर्ण अवस्थेमध्ये असलेल्या 2 मजली इमारतीची बाल्कनी कोसळली. बाल्कनीचा भाग इमारतीखाली दूध विक्री करणाऱ्या महिलेच्या अंगावरती कोसळला. त्यामुळे महिला गंभीररित्या जखमी झाली. आदिवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींना घरकाम करण्यावरती सक्ती. अधीक्षिकेवरती निलंबनाची कारवाई. नागपूरच्या सावनेर तालुक्यामधील सावळी इथल्या विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेमधला हा प्रकार आहे. घरगुती वादामधून सासरच्यांकडून जावयाची निर्घृणपणे हत्या. अकोल्याच्या पातूरमधील अंबाशी गावातली घटना आहे. काठ्या, चाकू आणि कुऱ्हाडीनं वार करून जावयाची हत्या केली. या प्रकरणी 3 जणांना अटक. रुग्णालयातल्या बेडवरून खाली पडून महिला रुग्णाचा मृत्यू झालाय. भंडाऱ्याच्या लाखांदूर ग्रामीण रुग्णालयामधील हा प्रकार आहे. अकोल्यामधल्या शिवापूर शेतशिवारामध्ये 10 फूट लांब असा महाकाय अजगर सापडला. शेतकरी आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. ज्येष्ठ सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन या अजगराला शिताफीनं पकडलं. आध्यात्मिक दौऱ्यावरती असलेल्या 3 इटालियन नागरिकांचा नागपूर दौरा. संस्कृत, हिंदी आणि मराठी भाषेमध्ये स्तोत्र, मंत्र आणि भजन म्हणत भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा ते अभ्यास करतात. मद्यधुंद अवस्थेमध्ये टाटा टेम्पो चालकाची दुचाकीला धडक. या अपघातामध्ये बुलेटसह एकूण 4 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. चालकासोबतच मालकावरती सुद्धा सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रायगड मांडवात एक गेटवे फेरीबोट सेवा लांबणीवर. खराब हवामानामुळे फेरीबोट सेवा लांबणीवरती पडली आहे. प्रवाशांसहित स्थानिक नागरिकांची कसरत. मालवणमधील राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला. शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालच्या पदपथाच्या दुरुस्तीसाठी हा किल्ला 2 महिने बंद होता.